नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका सचिन. अशा तऱ्हेने आम्ही आलोय पेपर ओढायला चिकूचा, आणि चिकून गोळा सांगितलेला आहे आणि एक एक गडी आता काढलेला आहे. तर हा चिकूचा बारका भाव आहे मुक्या. मुक्या आज हाजरी किती देणार आहे पोरांना? हाजरी बघू की नियोजन तरी आहे का संध्याकाळनं? काय माहित. मग फुकाटच पेपर ओढायचा होय. तर तिकडून इट्टलावर म्हणतोय कॅनेलचा कोंबडा पकडून आणून आपण खाऊ. मगाशीच पकडायला पाहिजे होता. विजय जाधव नाही, इट्टल ड्रायव्हरच म्हणायचं, त्याच्यावर तुम्हीच होत नाही. दिवसभर पोरीन मागं पळून नाही, सॉरी, सकाळची सावली असते त्यावेळेस पोरींच्या मागं पळतो, आणि आता वाजल्यात उन्हाच्या 2 आणि उन्हाचं काम करतो. असा हा धीरज उर्फ चिक्या. पोरींचा चॉकलेट बॉय कृष्णा. त्याची काय खराब होती स्किन, उन्हामध्ये स्किन खराब होती कृष्णाची, आणि गोळा खाताना भारी वाढतंय. पटापटा पेपर वाढा, 5 लाईनी राहिलेत. आणि चिकूला तर चिकूला टेन्शन आलेलं आहे. आज बॅग कोणतरी भरून गावाला गेले. आदिक्रांची रुमाजी नायकांची जयंती असती 7 सप्टेंबरला, म्हणून वाघाने 7 सप्टेंबरचा शर्ट घातलाय. नादच करायचा नाही. आदिक्रांतीवीर राजे उमाजी नायक आदरकी खुर्द यांचे अध्यक्ष, यांचे ह्या मंडळाचे अध्यक्ष अनिकेत जाधव. दरातल्या मंडळाचे अध्यक्ष. तर मित्रांनो, आता चिकून आम्हाला गोळा बी सांगितलाय आणि ठणसप पण आणले, आणि ते एक ग्लास होतील की लागा प्यायला मोकळं लगेच. इट्टल ड्रायव्हर खूपच काम करतात. काम करून खूप हे झालेत ते. ते म्हणतात आमचा ओरिजिनल कलर आहे. आपण हे करू जब्यावानी काळी चिमणी हुडको. आता काय जाऊ, पेपर वाटल्यावर काळी चिमणी हुडकत बसू. चिक्याला आपण देऊ की काळी चिमणी हुडकून? चिक्या राग करून टाकन तिच्यावर राव. चिक्या जेब्या शुभतोय पण. आणि वरनं तुझ्या प्रीतीचा इंचू मला चावला. पण एवढं लक्षात ठेवू, तू काय बी बोल, हे ब्लॉक पडणार तर पडणार. तुला वाटतं मी पोरींबद्दल टाकणार नाही, पण टाकणार मी. तुझी बी गुण कळू दे की गावाला. सुपुत्र कुणाचा आहे? एकाचा मोठा मुलगा आणि हे छोटा मुलगा. हे वय शहाणा वाटतोय, पण काय आरठांचा पॅक येता का फ्रीज आहे इथं? नाही ना, आमचं फ्रीज असं तुम्हाला सगळं दिलं. शाळेतला चॉकलेट बॉय का रे? पप्पा मला पुढच्या वर्षी दुसऱ्या शाळेत जायचंय. त्यांना कुठं माहिती चालू आहे म्हणून. होता वय नका टेन्शन घेऊ. तुझा का तिकडे कुठे
पडतोय का मी पाणी झाले का ए आणि इकडे चल या ग्लास होऊ देत मिक्स कर तर ह्या अशा तऱ्हेने 3 ग्लास घेतलेत आम्ही हा मोबाईल बंद असतो वय बघा बस आपल्याला जास्त पाहिजे आपल्याला एनर्जी बस ओरिजिनल कलर आहे दरान्या वेगळे माणूस जर सवय लागत नाही दोन आले की मला शेडा तो आता मैसुरी गाई नाही जर वाटते मला टाकते ओय कोणाला गाला सांगा तिथे मी करतोय का तर त्याला आता 3 दिवस झाले तू प्याला का पाणी पाणी अरे तू बाटली पिकी बाटलीच बस म्हणतो बरं प्या की तुम्ही असं रानात काम केल्यावर खूप मजा येते तू प्याला का असे गोळ बी खायला मिळतात आणि ठणसा बी प्यायला मिळते हा कसं आहे सोमला धक्का बसलेला आहे नाद करते काय यालाच लागतंय पेपर वाढायला काय गद्दार आहे पण ही काय जण आहे ना काय म्हणतो 2च लाईनी वाढल्या तर ह्याला 200 रुपये खर्च केलाय म्हणजे लाईनी गेली 100 रुपये आपल्याच गडी ते वत सांगायचं नाही इथनं गेल्या तुझीच बारी काय बरोबर आहे का नाही हिची बारी आहे का इथनं गेल्या सचिन भाया पोत्यावालाय नाही सचिन भाई ब्लॉक मध्ये गाजणार आहे तर आम्ही तुला सचिन भायाचे ब्लॉग जर गाजले सचिन भायाचे फॉलोअर्स वाढले सचिन भाया करोडपती होणार मग तुम्ही फक्त माझ्या संग 4 चाकी होतच हिंडायचं सचिन भाई एक पुढं माझी फॉर्च्युनर माग एक फॉर्च्युनर पिकअप पुढे राहील सचिन भाई मग काव्या मॅडम सगळं लग्न करणार सनराईज हैदराबाद हा एक असल्यासारखं यांची मुलाखत घ्यायची सचिन भाई जर गाजला का नाही तर सचिन भाई काव्या मॅडम सगळं लग्न करणार सनराईज हैदराबाद काव्या मॅडम आहे ती तिच्या नावावर इतकी इस्टेड आहे की आपण कोपऱ्यात बी असू नाही 409 किलो 409 करोड 409 करोड 409 करोड आपल्याकडे 1 करोड नाही तर मित्रांनो खूप मजा येते तर आमचं सचिन भाई तिलाच करणार आणि आज मी ड्रीम 11 वर 3 करोड रुपये जिंकणारच आहे या उद्या तुमची मला वाटतं उद्या माझ्याकडे युट्यूब चॅनलवाले खूपच येतील TV9 खेकडं बनवताना भारी वाटलेलं ब्लॉग बनवून गडे काय जोश लय गडे जोश मध्ये येत होतं इकडून ह्यो वागवायला बर तुम्ही थांबलाय का वाडा की पेपर मी मोठा आहे माझं ऐकायचं तुम्ही सचिन भाई आमचा ताण काढा आहे सचिन भाईला आम्ही नेल्याशिवाय आम्ही काय हलत नाही अरे ऊन किती झालं माझी स्किन खराब होईल आणि आमच्या ती बघणार नाही नाव घेऊ नका नाहीतर मी तेवढाच व्हिडिओ पेटवून टाकेन जर पुढे काय काढ झाला तर पेटवून टाकेन मोने जाय म्हणते मोनेला पिटवून टाकीन आणि हा ओमकारनं व्हिडिओ बघितला ओमकार आपल्याला शिव्या देणार यार ओमकारची मम्मी काय म्हणली माहिती ना ओमकारला पिटवून टाकीन तर 5 लाईन राहिल्यात ओळखीची काय काना त्यांचं देऊ का नको बाबा हो धीरेचे पप्पा काय बोलले आप्या थांबा मी आलो तुम्ही येऊ नका मी आलो फोनवरच कॉन्टॅक्ट करून मी आलो म्हणजे एवढं तर कांड करून बसलेली पोर आहे ती फक्त कोण काय बी म्हण पण कृष्णा चॉकलेट बॉय मॅटर काय होईल कृष्णाशिवाय सुद्धा हालत नाही काय होणार नाही पण एखादा ठोका पडला की 2 दिवस वन उतरणार ती बी आमच्या ना हो फक्त काय कोणा काय घेऊच नका
एक वाय नाही वायस होत टाकेल सगळ्याचा वायस फिट पोलीस गाडी आहे ना ब्लॉक बनवणार पहिला ब्लॉक मध्ये ओय सारे कोंब सचिन माझ्याकडे सुरुवात जो जास्त बोलत होता की त्याच्यावर दांड अरे सचिन भाई पडू द्या रे, पण तुमचं कसं व्हायचं? आमचं कसं होतं आम्ही करीत कुठं 2-4 दांड खाणार नाही येणार घराकडे ए, जा 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 चिक्या घे, चल मी बनवतो. चला चला, काय लय उशीर लागला का? 5 लाईन राहिलेत घ्या. अरे एक काम करा दुसरा बंडल आहे ना ती राहू द्या हाय अर्धा अर्ध बंडल तो बी अर्धा आणि तो बी अर्धा हा, 2 संघटित दारा घ्या लाईन आहे का? हा मग घ्या की. सोमन लाली तीनच खोरीत पण. तसं दाराकडे एक आणायचा नाही. एक खोर आहे का? म्हणजे का हुंडगीत सावलीला बसायला हवं एक खोर अंधार आपण त्यांचं जाण कुणाचं उचल आणि चल रात्री रात्री 5-6 खुरी तर मला आता ब्लॉग बंद करून मला बी काम करायला लागल. चल की एकाचा छोटा चिरंजीव बिल चतुर आहे. हा, हा, त्यांना बेरे लागतं खरंच तुम्ही गालावडी तुम्ही कशाला इतकं जायचं तुम्ही अरे पण बॅग भरली तुम्ही कशाला जायचं अरे मला काय म्हणायचंय, तुमची बॅग भरायला लागून काय देऊ नका आम्ही नाही ना बघा माझी बॅग नाही ना भरायला लागणार कारण तुमची बॅग डायरेक्ट आजीकडे असणार. तिथं कुठं रे वाडीला? वाडीत काय झालं वाडीत बी एवढं लक्षात ठेव, बाप पेन ब्लॉग बघतो बघू तू. कांड लगेच बापाला कळत पोरग आपलं काय गुन्हाचं आहे. असू दे मग बघायचं माझं नाव इथलं बाप्पाला म्हणजे हाय सांगाय एक इंग्लिश घेणे का 2 गाला घेणे का बसवायला एकच घ्यायचं 2 ग्लास घ्यायचं. आपल्याला पाहिजे ना आपल्याला काढ टाकाय आपल्याला बघायचं तर आम्हाला पाहिजे तर आम्हाला पाहिजे तुला माहिती आहे का तुझं पोरगं अरे आपण किती जण आहे? हो ना 2 3 6 ते एक 7 ना आणि मुख्य एक 8 बाद झालं होते. दोन 4 इकडं 4 इकडं. चला घ्या अशा तरीने आशात अर्थावर घ्या की एक लाईन. चला तोर 5 लाईनी राहिल्यात अजून. इकडच्या 2 आहेत, इकडच्या 2 नाही वाटलं तर चालतंय. तू पोरांना सांगणार आहे काय? आता लय टाइमपास करून झाला मित्रांनो, आणि आता पेपर वाढायला सुरुवात केलेली आहे. आणि कसा ताण काढायचा तसा तुमच्या ह्यानं काढा, माझी काय हरकत नाही. आणि कृष्णा खूप उन्हात गेलाय चक्क. उद्या ऍडमिट करू आपण त्यांची एखाद्या गाडीला बाळा ऍडमिट करायचं. उन्हात आल्यावर सगळी होय, उन्हात आल्यावर सगळी पोरं झळकायला लागली, वायच गोरी दिसायला लागली. कलर चेंज असतो उन्हात आल्या. अरे रे 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 लय वाईट. तर मित्रांनो, मी तुम्हाला दाखवलं जे शेतकऱ्याची पोरं कशी कष्ट करतात. आता सुट्ट्या लागल्यात म्हणून शाळेला काम बी एवढेच करतात. जर पेपर वाढायचं कॉन्ट्रॅक्ट असेल तर ह्यांना देऊन टाका. आणि पेपर लय फाडतात, ते तुमची जबाबदारी राहील. पेपर किती आणायचं ते ह्या गोष्टी. चला आणि आता आणले खुरं आणलं गाणं चल की ना गाण्या तू असं थांबले ते खुर ही काट तो बंडल घेऊन ये लगेच चल खाली या कुठल्या शेजार नको ह्या घे. आणि अशा तऱ्हेने आता डबल बंडल वाढणार आहे, म्हणजे ज्याने लवकर उरकन आणि लवकर पोरं पवायला जायचं. कुठं जायचं? बेल्ट घेऊ जावा घेऊन एकाने.
मला इथं सांग की तर तुम्ही म्हणता ना गावाकडची पोरं काळी कशी काय पडतात ह्याच्यामुळेच काळी पडतात आमच्या गावाकडे कष्ट जाते उन्हात आणायचं खाली बसून. सांग. तर मित्रांनो बाय बाय मित्रांनो तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि मी पण आता पेपर ओढतो